ह्यांना हाणलं पाहिजे खरं तर. कोणते अधिकारी आमच्या समोर आणा, कारण काल परवाच एक जण पडलेलं होतं इथं लेडीज चिकचिकणी या रस्त्यामुळे. आम्ही तर पूर्ण परेशान झालेलो आहेत. ऍक्सिडेंट दररोज आम्ही उचलून दवाखान्यात नेतो. पाऊस येतोय सध्या. हे जे रस्त्याचं काम आहे सध्या, हे बार्शी रोड आहे सध्या. मी इथं बार्शी रोडला आलोय. हे बार्शी रोडचं काम जे आहे का, हे पावसाळ्याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या लोकांना ना, हे इकडे दाखवा, लोकांना म्हणा, म्हणजे त्रास झाला नसता. हे रस्त्याचं काम होत नाही ना, हे किती चिखल आहे. हा भोपळे साहेब नेमकं झोपलात तुम्ही का तुमचे कामगार झोपलेत हेच मला माहीत नाहीये. इतकं घाण आहे सध्या इथं. हे नाल्यांचं बांधकाम वगैरे झालंय, फक्त ते नाल्याचं बांधकाम सुद्धा होऊन आता कितीतरी महिने झालं वाटतं. हे चांगलं वगैरेचं काम झालंय. पलीकडचं चांगलं नव्हतं झालं, कारण पलीकडे मला माहिती आहे 4-5 वेळा ते नाली फुटली होती. याच्या पुढचं काम अजून सुद्धा रखडलंच आहे. सध्या मी आहे बार्शी रोडला आणि हे पाणी वगैरे साचतं इथं, माहिती आहे का. हे जे बाकीचे आहेत का, हे उद्योग करणारे लोक बिचारे, ज्यांचं तळहातावरचं पोट, यांना त्रास होतोय नाहक. हे सगळी घाण करून ठेवली आहे इथं बघायला कोणी नाही. हे का बरं रस्ता होणार कधी आहे ना, म्हणजे हे अजून सांगितलंच नाही कोणी. कधी कंप्लीट कधी होणार आहे रस्ता, कधी लोकांसाठी हा चांगला सुरळीत होईल. ही सगळी घाण आहे इथं. ही किती काय, 1 वर्ष झाले बहुतेक बार्शी रोडचं काम चालू आहे. अजून तर काहीच झालं नाही. पावसाळ्याच्या अगोदर काम व्हायला पाहिजे होतं. हे अजून नाही झालं. मी आता काय करतो, मी काही लोकांना बोलतो ज्यांना त्रास. हे आणि हे सगळं दाखवा. हे पाय वगैरे, हा पाय एवढा फसतोय, असा पाय इतका खड्डा आहे हा, आणि इथून वाट काढत जावं लागतं. हे काम चालू आहे. किती महिने झालं काम चालू आहे? जवळपास वर्ष झालं ना. कुणाला बोललं नव्हतं का, काम केलं नाही बाबा, इथं त्रास व्हायला लागलो. एक कुणाला बोलाव सामान्य माणसाने कुणाला बोलायला पाहिजे? कोणी अधिकारी वगैरे पाहणी वगैरे करायला आले नाही का? कुणीच नाही. नालीचं काम झालं का चांगलं? हां, नालीचं काम झालंय चांगलं, पण हे किती दिवस चालणार आहे? 30 वर्ष झाले आम्ही धंदा बसवायला लागले तर, आणि हे धंदा नष्ट व्हायला लागला नाही या कामामुळं. ग्राहक येणार ना, जे लांबून ग्राहक यायचे ते येणार. हे भोपळ्यांचं काम आहे ना बहुतेक. भोपळ्यांचं माहितीये का कोणाचं काम आहे काय का? माहिती अधिकारी कोण आहे, काय गुत्तेदार कोण आहे, काय आम्हाला काय माहिती. पण कधी इथलं जाणारा रस्ता नाही आहे. किती जणांचे पाय मोड येतं. ॲक्सिडेंट दररोज आम्ही उचलून दवाखान्यात नेतो. किती दिवसांपासून काम रखडले, काम झालं नाही बार्शी रोडचं? ह्या आता 1 वर्ष होऊन गेलेला आहे. कोण माहिती का, कोण अधिकारी, कोण करणारे काम वगैरे? त्याचे आम्हाला नाही ठाव कोणी. कोणाला विचारलं नाही का? 1 वर्ष झालं बाबा, तुम्ही खड्डा वगैरे करून ठेवलाय, सगळी घाण व्हायला लागली, तर माणसाला चालायला रस्ता भेटा ना, त्यात गाड्या वाट काढायला लागलेत माणसं. कोणाला विचारलं नाही का कोणत्या अधिकाऱ्याला? जबाबदार नाही विचारला, कारण ते जे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देतात, कोणत्या कंपनी काम करतात ते आम्हाला माहीत असतं. फक्त निवडणुकीच्या वेळेस येतात, असं करू तसं करू, तेवढं करून जातात. नंतर काय येत नाही, काय बघत नाही, काय करत नाही. म्हणजे फक्त आश्वासनं देतात निवडणुकीपुरतं, आम्ही हे करू, आम्ही ते करू. बघा ना, तुमच्या समक्ष सगळं आहे. आता पावसाळ्याचे दिवस, एवढा त्रास आहे आम्हाला लोकांना, सगळ्यांना. आता काय सुविधा आहे नागरिकांसाठी? काहीच नाही. असं वाटतं की सगळ्याचं सध्या प्रशासन बीडचं किंवा हे सरकार वगैरे सध्या नागरिकांसाठी करतंय का? सध्या तर वाटत नाही, कारण ते नागरिकांना जर असुविधा होत असेल, मग कशाचं प्रशासन, कशाचं काय जबाबदारी त्यांनी ते पार पाडत आहे का? नाही पार पडत. काय वाटतं, तू नवतरुण पोर काय, कामच होत नाही. 1 वर्ष झालं सध्या काम चालू आहे, हे माहिती आहे का? अजून वर्ष झालं कामच झालं नाही. 6 महिन्यात व्हायला पाहिजे होता रोड. महाराजांच्या पुतळ्यापासून सुरुवात आहे, इकडे बार्शी नाक्यापर्यंत रोड चालू आहे. तो कंप्लीट 1 वर्ष पहिले काम चालू आहे, आणि प्रशासन थोडं माहिती आहे कोण अधिकारी? एवढं माहीत नाही आहे ना, कारण हे असं कोणी लिखित देत नाही की कोण कंपनी घेते काम, कोण करते काम. आता मी 8-10 दिवसापूर्वी तिथून टर्न घेत होतो, पडलं, पायाला अजून लागलेलं आहे, पाय फ्रॅक्चर आहे माझा नॉर्मल. आता त्यामुळे 4 व्हीलर घेऊन हिंडावं लागते, पण तिला रोज वॉशिंग करावं लागते. असा विषय, बाहेर काढलं तर उपयोग सुद्धा नाही गाडीचा, गाडी चालतच नाही आहे. म्हणजे एवढी घाणच, एवढी ते खड्डे. मग तुझी ते स्कॉर्पिओ ना वाटतं, ते 2 स्कॉर्पिओ लावलं तर तेवढा रोड आहे सध्या. मग त्याला गाडी सुद्धा त्यांनी नवीन गाडी घेतली. नवीन गाडी घेतली, पण बाहेर काढत नाही मी या रस्त्यामुळं. काय करायचं गाडीचं? त्या पोरगे नवतरुण पोरगे नवीन गाडी घेतली त्यांनी, हे फक्त या रस्त्यामुळे. तुम्ही चांगला जो रोड दिलाय नागरिकांना, इतका स्वच्छ आणि सुंदर रोड, त्याच्यामुळे नागरिक गाडी काढत नाही येतं. रोड खराब व्हायला नकोय म्हणतात त्यांच्या गाडीमुळे, त्याच्यामुळे नागरिक गाडी काढत नाहीत. नवतरुण पोरगे त्यांनी सेव्हिंग करून ते स्कॉर्पिओ घेतली. काय धंद्यावर असर होत असेल की हो? लय 50%. 30 वर्ष झालं धंदा करतोय, लॅप्स झालं ते या रोडमुळे. फक्त धुळीमुळं लोक येत नाहीत,
आणि ते पुन्हा पडायची भीती. लेडीज गिरायक जास्त असतं आम्हाला, पण त्या सुद्धा यायला नाही को म्हणतात, कारण की स्लिप होतात. ATM न जायला रस्ता नाही हो. बघा तुम्ही, दाखवा ना दृश्य हे. हे ह्यांचं खरं हे ATM आहे इथं, SBIचं ATM आहे, 2 ATM आहे, सेंट्रलचं SBIचं. ते जर का एखाद्या कोणाला अर्जंट पैशाची गरज असली ना, इथं जायला रस्ताच नाही आहे. हे सगळी घाण आहे हे इथं, म्हणजे नाल्या झाल्या तो, रस्त्याच्या नाल्या. लक्ष द्या, जागे व्हा आता तरी. आणि नागरिक प्रश्न विचारतायत तुम्हाला, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तरी बांधील व्हा आता तरी. कमीत कमी 1 वर्ष झालं रस्त्याचंच काम चालू केलंय तुम्ही. नागरिकांना त्रास होतोय. पावसाळ्याच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं काम. आता थोड्याच दिवसात माहिती आहे का, इथं दिंडी निघत्याल्या, पालख्या निघत्यान. ठीक आहे, आपल्या कमीत कमी बीडच्या जनतेला तरी सवय झाली तुमच्या अन्यायाची, अत्याचाराची. ती पालखीमधून जे लोक येतील का, त्यांना माहीत पण नाही की सध्या रस्त्याची अशी दुर्दशा आहे. त्या वारकऱ्यांना माहिती आहे का, रस्ता शोधावा लागेल चालण्यासाठी. रस्ता भेटत नाहीये सध्या आता लोकांना. आता काय वाटतं नेमकं कधीपर्यंत व्हायला पाहिजे काम? लवकरात लवकर व्हायला पाहिजे, पण होत नाही ना. आता कुणाला विचारावं? ह्यांना हाणलं पाहिजे खरं तर. कोण तो अधिकारी आमच्या समोर आणा, कारण काल परवाच एक जण पडलेलं होतं इथं लेडीज चिकचिकणी या रस्त्यामुळे. आम्ही तर पूर्ण परेशान झालेलो आहेत. कधी होईन तेच आता प्रतीक्षा करण्यापेक्षा तुम्ही राहिला याच रोडला आहेत का इथं? इथं मध्येच राहतो मी. रोजच मग येता जाता तर रोजच सहन करावं लागत असेल ना. घरती लेडीज वगैरे येत असते ना, लेडीजला गाडी वगैरे. लेडीज जास्त प्रमाणात इथून स्कूटी घेऊन जातात. माणसं बी आता रोड वाहणार रोड आहे हा, गर्दीच्या ठिकाणी. रस्ता व्हायना, काहीच व्हायना, त्रास व्हायला लागला सगळ्यांना. आता विचारावं तरी कोणाला नेमकं काय वाटतं पण आता तरी पण किती दिवसात म्हणजे चांगलं प्रशासन काम करेल का? आता म्हणते आता बघूच, करतेत का नाही आता त्यांच्यावर आहे. जर ते तर जेव्हा होईल तेव्हा होईल, बघू. आता आपण काहीच करू शकत नाही नागरिक. काय करणार आहेत नागरिक म्हणून. अडचण अशी आहे, म्हणजे नागरिकांचा ना विश्वास उठलाय प्रशासनावरनं आणि तुमच्या कामावरनं. त्यांना अजून सुद्धा असं वाटतंय की काम होईल म्हणून प्रशासन जागं होईल, खडबडून रस्ते करेल, त्यांच्यासाठी ज्या सुखसुविधा आहेत त्या सगळ्या प्रशासन देईल, त्याची पूर्तता करेल. कारण तुम्ही जे प्रशासन करते आहात का, तुम्ही आहात नागरिकांसाठी, सामान्य जनतेसाठी. पण तुम्ही हे विसरलात. तुम्हाला त्या गोष्टीचं भान नाही राहिलं आहे अजून. 1 वर्षांपासून रोड चालू आहे. 1 वर्ष झालं ह्या रोडला. 1 वर्ष झालं तरी पण रोड होत नाही आहे. हा म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट ही. मी सध्या रस्त्याच्या मध्ये फक्त एवढा एक पॅच आहे, फक्त एवढी एक 4 व्हीलर जाते आणि इकडून फक्त एवढी 4 व्हीलर जाते. म्हणजे 2च पदरी आहे सध्या हा रस्ता. त्याच्यात सुद्धा माहिती आहे का, लोक पलीकड रोड शोधतात आणि मार्ग काढतात. पलीकडचा तर सगळा रस्ता खराबच झाला आहे, ती नालीच झाली. याच्या पलीकड जो आहे का, याच्या पलीकड जे आहे का, हे सगळं घाण आहे. इथं काहीच होऊ शकत नाही आहे सध्या. आणि लोक विचारतायत, तुम्हाला जाब विचारतायत, त्याचा उत्तर नक्की द्या तुम्ही. त्रास होतोय लोकांना नाहक. लेडीज जात नाहीत ह्या रोडवरनं, कारण त्यांना भीती, त्यांच्या घरच्यांना, त्यांच्या नवऱ्यांना भीती आहे की ती पडेल म्हणून. इथून जात नाहीत कारण रस्ताच नाही आहे. 1 वर्ष झाले. आता तरी रस्ते करा. सामान्य जनतेच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आता तरी कुठे बांधेल व्हा. मी आहे बालाजी शिंदे, तुम्ही लोकांच्या TV पाहताय. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत आहे मी. आणि मी आहे सध्या बीड शहरातील बार्शी रोडवर, ज्याचं काम गेले 1 महिन्यांपासून रखडलंय.